माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाचं मी हार्दिक स्वागत करतो। गेल्या अनेक वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका होत नव्हत्या। ओबीसीच्या आरक्षणाचा निर्णय माननीय न्यायालयाने 1994 ते 2022 सालामध्ये जे ओबीसीच्या आरक्षणाचं पर्सेंटाईल होतं त्यानुसार निवडणुका घेण्याचा जो एक निर्णय घेतलेला आहे, या निर्णयामुळे या महाराष्ट्रातल्या ओबीसींना निश्चित असा एक दिलासा भेटलेला आहे। पण आता ओबीसी बांधवांना माझं आव्हान असेल की आपण आता न्यायालयातली लढाई जिंकलेलो आहोत, पण पुढची लढाई ही बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन आपल्या समोर निवडणुका लढायला येणाऱ्या आपल्याच मित्रांबरोबर आपल्याला एक महत्त्वाची लढाई पुढची लढाईची आहे। कारण या महाराष्ट्रामध्ये बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे अनेक ठिकाणी निवडणूक लढवायला अनेक उमेदवार तुमच्या समोर उभे राहतील। हे खरं तर या महाराष्ट्रातल्या ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन ठरलं, ज्यांच्या बाबतीमध्ये एक सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून ज्या गावगाड्यातल्या बलुतेदारांना, भटके विमुक्त जाती जमातींना, अलुतेदारांना, गावगाड्यातल्या एसबीसींना जे मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे, त्याच लोकांना हे आरक्षण भेटलं पाहिजे असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे। तेव्हा गावगाड्यातल्या या सगळ्या ओबीसींना आज न्यायालयातली लढाई जरी आपण जिंकलेली असली तरी उद्याच्या होऊ घातलेल्या निवडणुका या आपल्या मूळ ओबीसींना मतदान करून त्या सार्थ ठरवायच्या आहेत आणि इथल्या व्यवस्थेला दाखवून द्यायचं आहे की आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसी एकत्र येत आहोत आणि निवडणुकीला सामोरं जात आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।